पेशवा बाजीराव यांचे समाधीस्थळ रावेरखेडी, पश्चिम निमाड, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर रावेरखेडी नावाचं एक छोटं गाव आहे. मुंबईहून तुम्हाला रावेरखेडीला जायचं असेल तर नाशिक, धुळे, शिरपूर, खरगोन या मार्गेही जाता येते. इसवी सन 1740 मध्ये वयाच्या 40व्या वर्षी थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू येथे झाला. येथे त्यांची समाधी आहे. समाधीस्थळ रावेरखेडी, पश्चिम निमाड, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश. जळगावपासून ही समाधी 250 किलोमीटरपर्यंत आहे. ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर पासून ही समाधी फक्त 40 ते 42 किलोमीटर आहे. शत्रूची तलवार ज्यांना स्पर्श करू शकली नाही असा दमदार पेशवा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन कापुरे. आज आपण आलेलो आहे मध्य प्रदेश येथे रावेरखेडी या गावी. रावेरखेडी गावीत एक मोठा इतिहास घडला होता. त्या मोठ्या इतिहासाची आपण आता थोडी माहिती घेऊया. आज मी आलेलो आहे पहिला बाजीराव पेशवा, श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थळी. आपण माझ्या मागे बघू शकता, हे त्यांचं समाधीस्थळ आहे. जो मराठ्यांचा इतिहास त्यांनी दिल्लीपर्यंत गाजवला, दिल्लीच्याही बाहेर त्यांनी आपलं नाव गाजवलं, अशा बाजीराव पेशव्यांच्या समाधीस्थळी आपण आलेलो आहे. तर आपण आता बाजीराव पेशवे यांची समाधी बघू. ओंकारेश्वरपासून अवघ्या 40 ते 42 किलोमीटरला हे एक सुंदर स्थळ आहे व मराठ्यांच्या इतिहासातला गुणगौरव दाखवणारं हे स्थळ आहे. पहिले बाजीराव पेशवे ज्यांनी बलाढ्य अशा लढाया लढल्या व पुण्याचं नाव सर्वत्र नेलं, मराठ्यांचं नाव सर्वत्र नेलं, अशा बाजीराव पेशव्यांच्या समाधीस्थळी आपण आलेलो आहोत. मध्य प्रदेशमध्ये रावेरखेडी या गावी आपण सध्या आहोत. तर बघूया आपण पेशव्यांचा इतिहास व त्यांची समाधी. इतिहासामध्ये सांगितल्याप्रमाणे बाजीराव पेशवे जेव्हा दिल्लीची मोहीम करून परत येत होते व या नदीकाठी, नर्मदेच्या काठी ते थांबले असताना युद्धाचा आलेला ताण व शारीरिक मानसिक संतुलन आणि वाढते ऊन यामुळे त्यांची प्रकृती खालावली व प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लू म्हणजे उष्माघात हा आजार जडला व त्या आजार जडल्यामुळेच त्यांचा इथे प्राण गेला, त्यांची प्राणज्योत मालवली. हेच ते स्थळ. त्यानंतर त्यांचं समाधीस्थळ इथे बांधण्यात आलं. सिंधिया राजांनी त्यांची समाधी इथे बांधली व आज आपण ती समाधी बघायला आलेलो आहोत. इथे आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, भारतीय पुरातत्व संरक्षण, भोपाल मंडळ यांच्या निगराणीत हे स्थळ आहे. हे कमान, हे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आतमध्ये त्यांची समाधी आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊन त्यांची समाधीस्थळ बघूया. येथून बाजूलाच नर्मदा नदीचं एक पात्र आहे. विस्तीर्ण अशी नर्मदा नदी आपल्याला इथे दिसत आहे. हे नर्मदा नदी आहे व बाजूलाच त्यांचं समाधीस्थळ आहे. पेशवा बाजीरावांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी बालाजी विश्वनाथ आणि राधाबाई यांच्या घरी भट कुटुंबात झाला. त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे होते. बाजीरावांना चिमाजी आप्पा नावाचे एक धाकटे बंधूही होते. बाजीराव नेहमी आपल्या वडिलांसोबत लष्करी मोहिमांमध्ये असायचे. पेशवे म्हणून त्यांच्या 20 वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या पराक्रमामुळे महत्त्वपूर्ण प्रदेशांमध्ये मराठा प्रभाव वाढला. तो निजामाच्या कर्नाटक मोहिमा 1725 ते 27 आणि दख्खनवरील मराठा आक्रमण 1739 यासारख्या अनेक लष्करी संघर्षामुळे गाजला आहे. असाच पराक्रम बुंदेलखंडमध्येही पेशव्यांनी केला. बुंदेलखंडच्या राजा छत्रसालला मुघलांच्या वेढ्यातून त्यांनी सोडवले आणि बुंदेलखंडला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याच कृतज्ञतेने बुंदेलखंडच्या राजाने छत्रसालने बाजीरावला एक जहागिरी दिली आणि छत्रसालाच्या मुलीचे लग्न पेशव्यांसोबत लावून दिले. छत्रसालच्या मुलीचे नाव मस्तानीबाई होते.
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काशीबाई होते. त्यांच्या मुलांची नावे बालाजी, बाजीराव, रघुनाथराव हे होते. लहानग्या वयातच ते मरण पावले. पेशवा बाजीरावांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव मस्तानी होते. ती छत्रसाल राजाची मुलगी होती. बाजीरावांचे तिच्यावर खूप प्रेम होते आणि तिच्यासाठी बाजीरावांनी पुण्याजवळ एक महालही बांधला होता. त्याला मस्तानी महल असे नाव दिले. 1734 बाजीराव आणि मस्तानी यांना मुलगा झाला. त्याचे नावही त्यांनी कृष्णराव ठेवले होते. पहिले बाजीराव पेशवे त्यांचं समाधीस्थळ आपण इथे बघत आहोत. अशा महान योद्ध्याचे साहसी जीवन भारतीय चित्रपटसृष्टीतही उतरले आहे. अनेक चित्रपटांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये देखील हे यांचे वर्णन केले गेले आहे. बाजीरावांचे त्यांची दुसरी पत्नी मस्तानीशी असलेले संबंध हा एक वादग्रस्त विषय बनला आहे. त्यांच्या अवघ्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एकही लढाई हरलेली नाही आहे. अशा त्यांनी 47 लढाया जिंकल्या होत्या. 47 लढाया जिंकून आपलं जे मराठ्यांचं साम्राज्य आहे ते सर्वत्र पोचवलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांनंतर हा एकमेव असा पेशवा होता बाजीराव पेशवे. त्यांनी 7 समुद्रापार आपली कीर्ती गाजवली होती. तर अशाच बाजीराव पेशव्यांच्या समाधीस्थळी आपण आलेलो आहोत. रावरखेडी MP मध्ये त्यांचं समाधीस्थळ आहे. त्यांचे मित्र सिंधिया राजा यांनी ते गेल्यानंतर ही समाधी स्पेशली इथे बांधली होती व या समाधीचं संरक्षण त्यांनी केलेलं आहे. तर अशी ही सुंदर समाधीस्थळ इथे नर्मदेच्या काठी ओंकारेश्वर MP पासून अवघ्या 43 किलोमीटरला असं सुंदर स्थळ आहे. तर आता आपण समाधीस्थळाकडे जाऊ. चौथे शहाजीराजे यांनी त्यांना गादीवर बसवलं होतं. त्यांच्या पडत्याच्या काळात, शहाजी महाराजांच्या पडत्या काळात बाजीराव बल्लाळ यांनी त्यांना खूप सहयोग केल्यामुळे त्यांच्या मुलाला त्यांचा जास्त जीव होता. त्यामुळे बाजीराव पेशव्यांना त्यांनी आपलं पंतप्रधान केलं होतं. पंतप्रधान केल्यानंतर बाजीराव पेशव्यांनी अवघ्या 20व्या वर्षापासून पदभार सांभाळल्यानंतर अनेक लढाया लढल्या. बाजीराव पेशव्यांचा जन्म हा 1700च्या काळामध्ये झाला. बाजीराव बल्लाळ हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं व त्यांच्या वडिलांनी त्यांना लहानपणापासूनच सर्व युद्धामध्ये निपुण केलं होतं. सर्व रणनीती, राजनीती, राजकारण हे त्यांना समजवलं होतं. 19 वर्ष वय असताना ते दिल्लीच्या दरबारी गेले होते व दिल्लीच्या राजासमोर ते उभे होते. त्यानंतर अवघ्या 20व्या वर्षात त्यांच्या वडिलांचा अंत झाल्यानंतर पहिला पेशवा बाजीराव हे पद म्हणजे त्या काळचं सैन्यातलं सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे पंतप्रधान या पदावर त्यांना पेशवा रुजू केलं होतं. बाजीरावांनी लहान वयातच सैन्यांविषयी आवड दाखवली आणि अनेकदा आपल्या वडिलांसोबत लष्करी मोहिमेवर जायचेही ठरवले होते. खंडणीसाठी सोडण्यापूर्वी त्यांच्या वडिलांना दामाजी थोरात यांनी तुरुंगात टाकले. तेव्हा तो त्यांच्या वडिलांसोबतच होता. बाजीराव पेशवे दिल्लीच्या मोहिमेवर असताना याच नर्मदेच्या तटावर, या नदीच्या मधोमध याच ठिकाणी त्यांनी आपले प्राण सोडले. नदीच्या मधोमध हा चबुतरा, याच ठिकाणी त्यांनी आपले प्राण सोडले होते. या नदीपात्रापासून थोड्याच अंतरावर म्हणजे नदीच्या कडेवरच त्यांचे समाधीस्थळ बांधण्यात आले. ज्या ठिकाणी त्यांचा अंत झाला होता त्या ठिकाणी पाण्यामध्ये जाण्याचा मोह आम्हाला आवरेना व आम्ही त्या दिशेने निघालो. तेच हे स्थळ आहे, तोच हा चबुतरा आहे. पाण्याच्या मधोमध, नर्मदा नदीच्या मधोमध हा चबुतरा आहे. तिथे श्रीमंत पेशवे यांनी आपले प्राण त्यागले होते. अशी ही सुंदरशी अशी जागा आहे. नर्मदेचा पूर्ण परिसर आहे इथे व शुद्ध नितल पाणी आहे. अंगावर शहारे आणणारा हा क्षण होता.
व नर्मदेचं पाणी एकदम स्वच्छ व नितळशार असं होतं. आम्ही त्या चबुतरेच्या दिशेने पोहत पोहत निघालो. श्रीमंत पेशव्यांना अभिवादन करण्याकरता आम्हाला तिथे जायचं होतं. ज्यांनी आपले मराठी साम्राज्य सर्वत्र पोहोचवले अशा ठिकाणी आम्हाला जाऊन त्यांना नमन करायची इच्छा झाली होती. नर्मदा नदीच्या पात्रात मार्ग काढत काढत मी त्या चबुतऱ्यावर पोहोचलो व खरंच तिथलं वातावरण बघून अगदी मन प्रसन्न झालं. तिथे पेशव्यांना अभिवादन केले व तेथील असलेल्या एका शिवलिंगाला पाणी घातले व त्याची पूजाही केली. नर्मदा नदीच्या पाण्यात आंघोळ करून पवित्र झाल्यानंतर परत मी पेशव्यांच्या समाधीकडे आलो. मित्रांनो, हीच ती जागा जे आपले श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे समाधीस्थळ आपण बघत आहात. 1740 मध्ये त्यांचा इथे विधी झाला होता व दिल्लीवरून ते वापस येत असताना इथे त्यांना उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे त्यांनी आपली प्राणज्योत मालवली होती. श्रीमंत बाजीराव पेशवे हे पराक्रमी तर होतेच, त्यांच्याकडे दिलदारपणाही होता. म्हणूनच शाहू महाराज नेहमी म्हणत, मला जर 1,00,000 फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावची नक्कीच निवड करेन. एवढा एकच उद्गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करण्यासाठी भरपूर आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे हे फटकळ होते. एक गाव दोन तुकडे हा त्यांचा मूळ स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्यांना शमशेर जवळची होती. पुण्यातील सर्वोत्कृष्ट शनिवारवाड्याचे बांधकामही थोरल्या बाजीरावांच्या काळातच झाले होते. अतिशय उत्तम असा हा शनिवारवाडा याच काळात बांधला गेला. श्रीमंत बाजीराव पेशवे जेव्हा लहान होते, 19 वर्षांचे असताना त्यांनी दिल्ली दरबारी आपल्या बादशाला भेटण्यासाठी आपल्या वडिलांसोबत बल्लाळ बाजीरावसोबत तिथे गेले होते व दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी जाता जाताच अशी रणनीती आखली होती की उत्तर भारतात आपला भगवा फैलला पाहिजे, अशी त्यांनी त्यावेळी त्या कोवळ्या मनातच त्यांनी तो विचार केला होता व त्यांची जिद्द होती की आपला भगवा दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, असा त्यांना पूर्ण प्रयत्न केला होता व तो पूर्णही केला. पेशवा बल्लाळदेव गेल्यानंतर बरेच दिवस आपल्या पदासाठी राजनीतिक कलह निर्माण झाला होता. परंतु शाहू महाराज यांचे आवडते व बलाढ्य असे एकच सैनिक म्हणजे आपले बाजीराव, श्रीमंत बाजीराव पेशवे होते. म्हणून त्यांना पेशवाई म्हणजे त्यांच्या सुपूर्त आपली सेना केली होती व त्यानंतर त्यांनी आपल्या सेनेची भागदौड सांभाळवली होती व त्यांना पेशवेपद दिले होते. तेव्हापासून त्यांनी लगातार 47 लढाया 1720 ते 1740 या काळात लढल्या व त्यानंतर हे सर्व साम्राज्य उत्तर साम्राज्यामध्ये आपला भगवा फैलवला. त्यांची इच्छाशक्ती एवढी होती व सैन्यावर नेतृत्व असं होतं की सैन्य उठण्याच्या आधी ते त्यावर हल्ला करून त्याला निस्ते नाबूद करायचे व त्यामुळेच पेशव्यांना सर्वजण घाबरायचे. व आपण काही दिवस अगोदरच संजय लीला बन्साली यांचा पेशवा बाजीराव मस्तानी हा पिक्चर बघितला असेल. त्यामध्ये बराच काही इतिहास त्यांनी दाखवलेला आहे, परंतु त्यामध्ये जे दाखवलेलं आहे ते सत्य असेलच एवढं मी सांगू शकत नाही. परंतु हा बाजीराव पेशवा एक बलाढ्य सैनिक इथे आपल्या नदीमध्ये, नर्मदा नदीमध्ये असताना त्यांना उन्हाचा त्रास व अशा काही गोष्टीमुळे बिमार झाल्यामुळे त्यांनी आपली शेवटचे प्राण इथे सोडला व हीच त्यांची समाधीस्थळ. हे समाधीस्थळ आपले सिंधिया राजे जे बाजीराव पेशव्यांचे मित्र होते त्यांनी बांधलेलं आहे व इथे अहिल्यादेवी होळकरांनी बऱ्याच वेळा येऊन या मंदिराची साफसफाई, या समाधीची साफसफाई व खाली नर्मदाला एक घाट बांधलेला आहे. म्हणून अहिल्यादेवी होळकरही इथे बऱ्याच वेळा आलेले आहेत. असे हे महान राजे पेशवे श्रीमंत बाजीराव पेशवे यांना मी नमन करतो. मी सचिन कापुरे, मी लोणारकर टीम लोणार. आपण बाजीराव मस्तानीमध्ये एक त्यांचा डायलॉग ऐकला असेल, चीते की चाल
बाज की नजर और बाजीराव की तलवार पे कभी संदेह नहीं करते, हाच त्यांचा खास जो डायलॉग आहे तो शत्रूंना अगदी घाम सोडत होता. हेच ते समाधीस्थळ, म्हणून मी या पेशव्यांना नमन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जे थांबले होते त्यांनाच पुढे नेण्यासाठी या पेशव्यांनी आपलं रानाचं वन केलं व पुढे पुढे जात राहिले. आपल्या रक्ताचं पाणी त्यांनी केलं व हे साम्राज्य वाढण्याचा प्रयत्न केला. अशा महान कार्याला मी म्हणतो जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. जय जिजाऊ.